पिंपरी चिंचवडमध्ये ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली यांच्या वतीने 10वा गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी शेणगे आणि प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक विजय नवले उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष प्रवीण कावडे होते. यावेळी धनगर समाजातील इयत्ता 10वी 12वी यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी एसीपी अश्विनी शेणगे यांनी विद्यार्थ्यांना यश, शिस्त, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. आमदार शंकरभाऊ जगताप यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत धनगर समाजासाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी जीएसटीचे सह आयुक्त राजेंद्र सवदे, सोलापूर जिल्हा परिषद सदस्या संगीता दुधाळ, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्लीचे पुणे जिल्हा अध्यक्ष संजय नाईकवाडे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महावीर काळे, मराठवाडा विभाग अध्यक्ष सुनील बनसोडे, युवक अध्यक्ष संतोष पांढरे, महिला आघाडी सोना बडदे, उद्योजक हनुमंत दुधाळ, सुनील शेणगे, लायप्पा लवटे, माजी नगरसेविका लाशा शेणगे, मुकुंद कुचेकर, महादेव कवितके, अजय दुधभाते, काळूराम कवितके, सतीश क्षीरसागर, बंडू मारकड आणि रुपाली भोजने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष बाळासाहेब यमगर यांनी रिपोर्टर टुडे इंडियाशी बोलताना सांगितले, आमची ही जी संघटना आहे पिंपरी चिंचवडमध्ये गेली 10 वर्ष अविरत कार्य करत असते आणि जे विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी आहेत त्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर एक शाबासकीची थाप पडली पाहिजे या भावनेतून कोणताही राजकीय किंवा नसतो कार्यक्रम, तो फक्त सामाजिक कार्यक्रम असतो. त्या सामाजिक कार्यक्रमातून गेली 10 वर्ष आम्ही अविरत संघटना कार्य करते आणि प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. अशी संघटना साखळी जशी हातात हात घालून आपण साखळी जशी वाढते तशी संघटनाही वाढत आहे आणि विद्यार्थ्यांची संख्याही आमची प्रत्येक वर्षी वाढत आहे. फक्त आम्ही विद्यार्थ्यांचा गुणगौरवच करत नाही तर पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळ्याच्या वारकऱ्यांना पाणी आणि छोटासा खाऊ पाकिट हे सुद्धा दान करत असतो. महिला दिन 8 मार्चचा जागतिक महिला दिन आहे तोही संघटनेच्या माध्यमातून आम्ही साजरा करत असतो. आणि काय उद्देश होता हे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यामागे? गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यामागे एकच उद्देश होता की 2 विद्यार्थ्यांचा सत्कार पाहिल्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांनाही वाटतं नाही रे बाबा चला आपणही काहीतरी केलं पाहिजे, आपल्याही पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे आणि मुलांना त्यातून प्रोत्साहन मिळतं आणि संघटनेलाही बळ मिळतं की मुलांना आपण प्रोत्साहन दिल्यानंतर प्रत्येक वर्षी मुलांची संख्या वाढत चाललेली आहे हे पाहून आम्हालाही बळ येतं. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम कसा होईल याची आम्ही नेहमी काळजी घेत असतो. धन्यवाद. साठी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अध्यक्ष प्रवीण काकडे सर असतील आणि त्यांची टीम असेल, हे अत्यंत गेली 10 वर्षापासून चांगलं काम करत आहे. या शैक्षणिकच नव्हे तर अनेक सामाजिक कामे त्यांच्या हातून घडत असतात आणि आता ह्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप पाठीवर जी टाकण्याचं काम अत्यंत महत्त्वाचं करत आहे. ही जी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते ही ह्याच टीमच्या मार्फत मिळत आहे. मी असं माझी मुलगी खुशी भिवाजी शिंगटे इयत्ता 12वी कॉमर्सला होते, तिला 87% मार्क मिळाले आणि ह्या ऑल इंडिया धनगर समाज संघटनेतर्फे तिचा सत्कार करण्यात आला व तिला प्रोत्साहन आणि गिफ्ट देण्यात आलं. तसेच इथं अनेक मान्यवर जे चांगल्या प्रकारे जे उत्कृष्ट कामगिरी करून शासन विभागामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यातर्फे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व्याख्यान, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेतून कसं पुढे जाता येईल याबद्दल जनरल नॉलेज आणि प्रोत्साहन करण्यात येत आहे. नमस्कार, माझं नाव श्रावणी कैलास खताळ. मी आता इथं ऑल इंडिया धनगर समाज या कार्यक्रमामध्ये आहे. ह्या कार्यक्रमाला साधारणतः 10 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि गेल्या 2 वर्षापूर्वी माझा भाऊ इथे होता, त्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम
माहिती पडला की कसा असतो, काय असतो. तसंच आता मी पण ते केलं आणि मला पण इथं गुणवंत विद्यार्थी सन्मान भेटला. मी 10वी उत्तीर्ण झाले. मला 10वीला 88.40% पडले आणि आता मी 11वी-12वी सायन्सने करते. आता डी.वाय पाटीलमध्ये ॲडमिशन घेतलंय आणि माझं ध्येय एकच आहे की सी-ई-टी करून इंजिनिअरिंगमध्ये मला जायचंय. सी-ई-टीमध्ये मध्ये माझं ना ड्रीम कॉलेज आहे COEP आणि मी ते करणार. असं सी-ई-टीमध्ये सॉफ्टवेअरमधून ज्याला स्कोप आहे ते मी घेत जाईन पुढे AI विथ असं. माझे नाव श्रेया दत्तात्रय शेंडगे आहे. मी ऑल इंडिया धनगर समाज या वतीने इथे माझा सत्कार होता आज. मी गेले 2 वर्षापूर्वी पण आले होते इथे. 10वी मध्ये माझा सत्कार झालता. तेव्हा मला 86.60 असे टक्के पडले होते. सर्वांना माझे एकच सांगणं आहे की शिकण्यातून शिका, संघटित व्हा आणि समाजासाठी काहीतरी कार्य करा. ह्या संघटनेकडून खूप काही शिकायला भेटले. हे समाजकार्य पण करतात आणि लोकांची मदत देखील करतात. इथं खूप सारे लोक पण आले होते आणि मी आता इंजिनिअरिंग मध्ये करिअर करणार आहे. तर आता सध्या स्कोपमध्ये AI मध्ये पुढे स्कोप आहे ना, तर मी AI ML करणार आहे आणि असंच शिकत राहा आणि समाजकार्य करत राहा. थँक्यू.